तब्बल 16 वर्षांनंतर शरदचंद्रजी पवार प्रशाला सारोळ येथील 2008-9 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडलं. आयुष्याच्या धावपळीत हरवलेले सवंगडी पुन्हा एकदा शाळेच्या उंबरठ्यावर भेटले आणि बालपणाच्या आठवणींनी प्रत्येकाचं मन भारावून गेलं. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं झाली आणि शाळेच्या परिसरात पुन्हा एकदा जुन्या दिवसांचा सुगंध दरवळला. एक एक करून सर्वांनी आपल्या आठवणी सांगायला सुरुवात केली आणि पाहता पाहता वातावरणात हसू, टाळ्या आणि नकळत डोळ्यात दाटलेले अश्रू सुद्धा मिसळले. ते दिवस पुन्हा यावेत ही भावना प्रत्येकाच्या मनात स्पष्टपणे जाणवत होती. या कार्यक्रमाला माझे मुख्याध्यापक सिद्धेश्वर मुळे सर, प्रकाश भट सर, विद्यमान मुख्याध्यापक दीपक खंदारे सर, शिक्षक विश्वनाथ साबळे सर, सुनील खटाळ, कदम सर, दीपक गायकवाड सर, धनाजी शिंदे, अण्णासाहेब खोत यांची उपस्थिती लाभली. संस्थेचे संचालक विलासदादा गाटे अध्यक्षस्थानी होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केवळ मार्गदर्शनच केलं नाही, तर त्या काळातील आठवणी जागवत सर्वांना पुन्हा शालेय जीवनात नेलं. मुळे सरांनी जुन्या आठवणी सांगताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. खोत सरांनी शिस्त आणि सातत्याचं महत्त्व अधोरेखित केलं, तर साबळे सरांनी विद्यार्थ्यांसाठी सदैव उभी राहण्याची भावना व्यक्त केली. विलासदादा गाटे यांनी आपल्या जीवन प्रवासातून प्रेरणादायी विचार मांडत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी बळ दिलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार लक्ष्मण साबळे आणि अतुल देशपांडे यांनी उत्तमरित्या केलं, तर आभार प्रदर्शन विपिन गाटे यांनी व्यक्त केले. या स्नेह संमेलनासाठी सोमनाथ पाटील, विपिन गाटे, सुनील साबळे, दत्ता छबिले, विनायक ढगे आणि श्वेता पाटील यांनी घेतलेले परिश्रम विशेष कौतुकास्पद ठरले. कार्यक्रमादरम्यान गाण्यांच्या भेंड्या, उखाणे, खो खो, लगोरी खेळ आणि हास्य विनोदांनी वातावरण पुन्हा रंगलं. खो खो आणि लगोरी खेळताना 16 वर्षांचा काळ जणू एका क्षणात विरघळून गेला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा बालपण जगल्याचा आनंद झळकत होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. ही या स्नेह संमेलनाची खास जमेची बाजू ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी फिर मिलेंगे या एका शब्दातच सगळ्यांच्या भावना व्यक्त झाल्या. निरोप घेताना पाय शाळेबाहेर पडत होते, मात्र मन तिथेच थांबलं होतं. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर हरवलेल्या नात्यांना पुन्हा जोडणारा, आठवणींना नव्यानं उजाळा देणारा आणि आयुष्याच्या धावपळीत एक क्षण थांबून बालपण जगण्याचा एक अविस्मरणीय सोहळा ठरला. यावेळी मान्यवरांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. या पुढच्या काळामध्ये आपण कितीतरी पैसे मिळवले, नोकरी आहे, उद्योगधंदा आहे, प्रत्येक उद्योगधंदा काही ना काही आहे. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तर हा प्रपंच आपण कोणासाठी करतो? प्रत्येक प्राणी, पशु पक्षी आणि माणूस सर्वश्रेष्ठ मानव जात आहे. मग आपण एवढं माहीत असताना आपण सगळ्या गोष्टी एक नंबर करतो, पण मुलीकडे लक्ष देत नाही. शिक्षण होते लहानपणापासून तिथं तो खर्च करून त्याही पुढे जाऊन त्या फॅकल्टीमध्ये काय अडचण आहे त्या ठिकाणी जर वर्गणी द्यावं लागत असेल, देणगी द्यावं लागत असेल, तर एक नंबर देणगी तुमचं पुण्याचं काम आहे. ध्यानात ठेवा. तुम्हाला काही गोष्टी चुकीचं वाटतील माझ्या, एखाद्या मंदिराला देणगी दिली फार मोठं पुण्य मिळतं असं मी माझं वैयक्तिक मत आहे. तर तुम्ही एखाद्या शाळेमध्ये जर आई नाही, जर वडील नाही किंवा जर आई वडील नाही, अशा मुलांना 32 वर्ष झालं 10वी कधी सुटलेली नाही आणि न मारता 100% निकाल. मुलावर किती म्हणाले तुम्ही कसं काय मारित नाव कला एक आपल्याकडे अवगती वेगळी पद्धती गोडीनं घेतलं पाहिजे. काही गोष्टी अशा असतात की विद्यार्थी आपल्याला पाया पडतात, विद्यार्थी सर्व भेट होत नाही, आलं पाहिजे तुम्ही. महत्वाचा विषय काय की सर्वांचा काही वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही आहात, काही सर्व्हिसला आहात, काही उद्योगात आहात. आता आमचे पगार मार्च एप्रिल 2 महिने झाले नाही, पगार झाले नाही ना, परंतु झाली म्हणजे होणार आहे. कारण मुलीचं 30 तारखेला लग्न झालं कालच्या, बरोबर नाही, पगार झाली नाही, पण कष्ट ह्याची फळ. मी द्राक्ष बागायदार आहे आणि ती पैसे आले म्हणून माझं बाहेर गेलं. त्यामुळं मी कष्टातच पैसे कामाला आले. त्याचा अर्थ नोकरी ही कष्टच आहे. सांगण्याचा विषय म्हणजे काय की कुठलं पैसे कष्टाचं सुद्धा फळ शेवटी मिळतं. मला 2 मुली आहेत,
एक मुलगी आता काल परवा लग्न झालं, PHMS आहे, जावई IT इंजिनियर, 18 लाखाचं पॅकेज आहे. मी गणित विज्ञान या विषयाचं अध्यापन केलेलं आहे. शहरामध्ये माझे आठवून गेलेले असे बरेच विद्यार्थी आहेत की जे आज अतिशय चांगल्या पोस्टवर आहेत. आणि मी अभिमानाने सांगेन की आपली ही सावळेची शाळा सुद्धा आहे की त्यापैकीच एक शाळा आहे. पण मला एक थोडं असं याचं एक असं वाटतंय, एक थोडं मनामध्ये की मी तुमच्यासारख्या बॅचला शिकवायला नव्हतो. कारण तुम्ही जो एक गुरुजनाबद्दल, आपल्या विद्यार्थ्यांबद्दल जो काही म्हणजे मनापासून तुम्ही या शाळेवर प्रेम करता, त्याबद्दल मला खूप अभिमान वाटला, खूप आनंद वाटला. आणि आता मोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं या ठिकाणी त्यांनी कायम ऋणानुबंध जोडले, तसंच या गावाशी माझी कदाचित ऋणानुबंध असतील. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. इथं साबळे सर आहेत. आपल्या गावात मागाशी विषय निघाला होता वेताळ देवाचा. वेताळ देव मी ज्यावेळेस इकडं सर्व्हिसला होतो त्यावेळेस इकडं पडत जागा होती. पडत म्हणजे तिकडे कुणी येत नसायचं. आम्ही इकडं असं शाळा सुटल्यानंतर त्यावेळी शाळा खाली भरायची. जिल्हा आम्हाला बढती मिळाली आणि सर्व शाखेमध्ये माझी जिथं कुठं अडचण असेल तिथं माझी बदली होत गेली. म्हणजे शेळगाव ते सावळ्यामध्ये प्रथम आल्यानंतर मला तिथं जवळजवळ 80-85 मुलासमोर बोलण्याची सवय. आणि सावळ्याला आल्यानंतर खाली शाळा होती आपली, तिथं एक 10-15 मुलं. मला वाटायचं ते कसं शिकवायचं, पण हळूहळू हे सगळं शिकत गेलो, तुम्हाला सर्व काही सांगत गेलो. आणि आपल्या या शाळेमध्ये जे काही विद्यार्थ्यांना जेवढं देता येईल तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या दादांची साथ लावली. जे गायकवाड सरनी ते सांगितलं नाही, 1 वर्ष आम्हाला इथं गणिताला शिक्षक मिळाला नाही. आता तुमची बॅच होती का नव्हती मला माहित नाही. मला प्रचंड वाईट वाटायला लागलं की मी इथं आलो, त्या शाळेची आम्ही मोठी सुधारणा केली आणि मग या शाळेतील मुलांचं कसं काय. मी काय केलं, त्यांना रिक्वेस्ट केली, कारण त्यांनी सर्वांनीच तिथं बसलेले सगळे स्टाफ हे माझ्या हाताखाली काम केलेलं. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर काही करा, पण माझ्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही रविवारीचा दिवस काढा, कारण ती शाळा तुम्हाला सोडणार नाही सोमवार ते शनिवार. आणि सरनी त्या विनंतीला मान दिला आणि इथं रविवारी येऊन त्यांनी तुमचे ज्यादा तास घेऊन गणिताचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचबरोबर शेळगावमध्ये गायकवाड सरांना विनंती केली तिथे प्राचार्यांना की सर एखाद्या दिवशी अजून त्यांना सोडा. असं करून 2-2 दिवस ऍडजस्ट करून इथं ज्ञानदान देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आता सध्या मी 2017ला रिटायर झालो. सर्व शाखा शेळगाव, आपलं सारोळे, धानोरे, रुई या सर्व शाखामध्ये फिरलो. पण मला जर कोणी बाहेर विचारलं की सर तुम्हाला सगळ्यात चांगली शाळा जास्त कुठली आवडते, तर मी पटकन दादा सारोळ्याचं नाव घेतो. याचं कारण आहे शेळगावला बी चांगलीच माणसं आहेत, त्याच्याबद्दल कितीही मुलं चांगली आहेत, तिथली चांगली आहेत, सगळ्या शाखेचे आहेत, वाईट कोण नाही. परंतु इथे एक मला बघायला मिळालं की आम्ही जर एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा केली तरी तो कधीही पालक बांधायला येत नव्हता शिक्षकाला. उलट म्हणायचे सर हे शिकला पाहिजे, त्यांना शिक्षा करा. आणि तो मला आनंद जास्त व्हायचा, कारण आम्ही काही विनाकारण शिक्षा करत नव्हतो. तुमचं चांगलं व्हावं, चांगले विद्यार्थी घडावेत, हीच आमची त्यामागं भूमिका होती. काही जण विचारायचे पगार किती मिळतो सर तुम्हाला. मी म्हणायचो मला जो पगार मिळतो, जेव्हा माझा विद्यार्थी मला मानानं पाया पडतो तो माझा खरा पगार असतो. जगण्यासाठी पगार काय करा, जगतो कुणी, पण खरा पगार जो शिक्षकाला मिळतो, खरा आनंद जो शिक्षकाला मिळतो, तो ह्या आजच्या दिवशी सर आपल्याला मिळाले पाहिजे. खटाळ सर तर माझ्यावर प्रचंड चढायची, कारण त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार, हुशार म्हणून इथला अतिरिक्त कारभार मी देतो. शिकवा बी, गणित बी शिकवा, विज्ञान बी शिकवा, शाळेचं बी काही काम करा. अशा पद्धतीनं अशा सगळे, आता प्रत्येकाचं काही सांगत बसत नाही. आता माझं सांगायचं माझ्याबद्दल म्हणजे मी 2007ला रिटायर झालो. माझा थोरला मुलगा ज्युनियर कॉलेजला माडा इथं प्राध्यापक म्हणून 100% शाळेवर काम करतोय. धाकला मुलगा MSc BEd झालाय, कंपनीमध्ये कामाला होता पाकणीला.
परंतु तिथं पेमेंट कमी असल्यामुळे मला ते सोडून द्या, टीईटीचा अभ्यास करा. तर त्याचा तो अभ्यास चालू आहे. मुलगी जी आहे ती उरण सांगितलं तसं मी तुमच्या चेहऱ्याकडे बघतोय आणि एक एक गोष्ट डिलीट करायचा प्रयत्न करतो, गाडी काढतोय, चेहरे सापडतात का ते बघतोय, बरोबर आहे की नाही? आणि गंमत आहे की तुमच्या वर्गात आल्यानंतर मला वाटतं मी तुम्हाला 7वी 8वी पर्यंत शिकवतो आणि त्या काळात मला वाटतं हा सुद्धा वर्ग होता आहे की नाही? आता स्वतःची गाठ पडते म्हणजे अधून मधून तिथं बार्शीमध्ये सारखी गाठ पडते, बारावीच्या अधून मधून पडते. फेसबुकला तर आपण बघतोय एकमेकाला. पण आज इथं यायचा योग आला, तुमच्याशी संवाद साधण्याचा योग आला आणि हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्याकडे बघून खरं तर मीच तरुण झालो. खरं सांगतो की तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला सुद्धा असं वाटायला लागलं की हीच ती मुलं किती काळ पटकन पुढे जातात. आणि आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की अनुभव कसे असतात बघा. तुमच्या वर्गावर कधी येत असताना कधीच विचार केला नाही की ह्यांना काय बोलायचं, पण मनापासून मी विचार करतो आता ह्यांना काय बोलायचं. फरक पडतो की नाही? आणि तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीने हसून खेळून बोलत होता, एक अनुभव मी फक्त एवढंच सांगेन जे मी वर्गात तुम्हाला सांगितलं. मगाशी तर मला कोणतरी बोलले की सर तुमचा तास अजिबात बोलत होता. हसत राहा, जीवन खूप छान आहे, सुंदर आहे, जीवनाचा आनंद घ्या, विचार छान ठेवा. आणि विचार छान ठेवले की निश्चित माझा अनुभव आहे, मी तुमच्या पुढे आहे, बरोबर आहे की नाही? एक 55 किलोमीटर पुढे. त्यामुळे या रस्त्यात काय काय आडवं येतं, कुठं कुठं थांबावं लागतं, कुठं कुठं माणसाला वेळ घालवावा लागतो. तो कशा पद्धतीने प्रवास स्वच्छ आणि सुंदर होतो हे फक्त आपल्या विचारावर अवलंबून आहे. त्याचं एक उदाहरण देतो. या समाजामध्ये कितीतरी मोठी माणसं आहेत की त्यांनी बरंच काही केलं त्यांच्या आयुष्यामध्ये. मला एक पडलेलं कोड आहे पहिल्यापासून की महात्मा गांधींनी 32व्या वर्षी जो विचार सांगितला तो विचार 55व्या वर्षी जर का मी सांगत असून की गांधीजी असे म्हटले होते तर माझ्या वयाचा अपमान आहे. कारण 32व्या वर्षी त्यांना सुचलं ते मला 55व्या वर्षी का सुचत नाही. लक्षात येतं का? किंवा स्वामी विवेकानंदांनी 16व्या वर्षी काय सांगितलं, 22व्या वर्षी काय सांगितलं, 25व्या वर्षी काय सांगितलं ते मला कमीत कमी 50व्या वर्षी तरी सांगता यावं. अशा जीवनाकडे बघायचं. तर माझं नाव सांगायचं राहून गेलो. 16 वर्ष झाली. जुन्या आठवणी होत्या सगळ्या आज पुन्हा ताज्या झाल्या. सगळे नवे जुने मित्र भेटले, खूप बरं वाटतंय. असाच दिवस अजून एकदा 2-3 वर्षांनी पुन्हा यावा. अगोदर पण इच्छा होती सगळ्यांना भेटावं करावं, पण काय कारण असतं सगळेजण बिझी होते, हे झालं. पुन्हा आज त्या गेट टुगेदरच्या ह्याच्यानं आपण परत भेटलो, चांगलं वाटलं त्यामध्ये. हा धन्यवाद. आदले हा आठवणी भरपूर आहेत की तशा. नेमकी कुठली म्हणून काय नाही असं स्पेसिफिक नाही, सगळे असं एक असं वेगळी कुठली. आपण ती क्रिकेट खेळता उन्हाळ्या सुट्टीमध्ये आपलं 1 मेला शेवटच्या वेळी हा आपण 1 मेलाच एक्स्ट्रा तास होते आपले तास झाल्यानंतर क्रिकेट खेळतो आपण कदम सर सोबत तिथे समोरच खेळतो ना त्यावेळी. ती एक चांगली आठवण होती तशी. नाही एवढा नाही केला, एवढा पण नाही केला. नाही ग्रुप. आज आपण गेट टुगेदर या कार्यक्रमानिमित्त सगळे जमलो. मनाला एकदम कसं वाटलं, आज छान वाटलं, एकदम फ्री, तणावमुक्त वाटलं ना. तर तणावमुक्त तुझं अजून लांब आहे. जुनी आठवण म्हणजे एक आहे खास आठवण की आपल्याला गोरे सर होते इतिहासला, पीटीलाही बहुतेक आपल्याला तीच होते पीटीला. तर आपण काय करायचो, पीटीला आपल्याला तीच असताना पीटीचा सरांचा एक विषय काय असायचा, सगळ्यांनी काय करा खो खो खेळा हे म्हणायचे. पण आपण काय करायचो, एकाला द्यायचं त्या झाडाखाली बसून खड्ड्यामध्ये दगड टाकायचो. अभ्यास करताना अविनाश शितोळे आणि मी चालवतो पाठी म्हणून अभ्यास करायला. परंतु तिकडं तलावाच्या 8वी पासून 10वी पर्यंत बेंच होतो. विनायक खूप अभ्यास करायचा, पण मी पण जास्त अभ्यास करायचा. मी करायचो पण माझ्यासोबत नाही जास्त करायचा. 10वी नंतर जास्त अभ्यास केला मी, 10वी पर्यंत जास्त नाही केला. आजचा कार्यक्रम खूप छान वाटला. प्रत्येकाचे मोबाईल नंबर आहेत, परंतु कोण कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही वेळेअभावी म्हणा किंवा आपापल्या लाईफ मध्ये सगळेजण बिझी असतील. असा दिवस माझ्या मते वर्षामध्ये प्रत्येक वर्षी असा एक दिवस असावा असं मला वाटतं. प्रत्येक वर्षी एक वेळेस गेट टुगेदर व्हावं. पत्रकार बोलतो. 16 वर्षानंतर आज भेटताना सर्वांना खूप आनंदी वाटलं. एवढे वर्ष एका वर्गामध्ये राहून कोणाशी संपर्क होत नव्हता, परंतु आज सर्वजण एकत्रित बसून एकत्र विचार एकत्र एकमेकांना बोलता आलं
सर्व शिक्षकांनाही एकत्रितरित्या बघून आनंद वाटला आणि माझी तरी तीव्र इच्छा आहे की पुन्हा एकदा गेट टुगेदर व्हायला काय हरकत नाही. खूप भारी वाटलं आणि असेच आपण सगळेजण मिळून एकत्र राहूया आणि पुढे जाऊया. ओके. नंतर सगळ्यांना भेटले. खास करून तर मी खूप 7वी पर्यंत शिकले, जास्ती काही शिकले नाहीये. याच्यातले काय थोडे ओळखीचे आहेत माझ्या, काय ओळखीचे नाहीयेत. जेवढे ओळखते तेवढे पण छान वाटलं, बाकीचे पण सगळे छान आहेत. आजचा दिवस खूप आनंदात गेला, छान गेला. खरंच खूप भारी वाटला आजचा कार्यक्रम. म्हणजे आपण जसं पुढे जातो तसं मागचे जे आहेत, ज्यांच्यासोबत आपण वेळ घालवला ते सगळे आपल्या फॅमिली प्रमाणे वाटतात. बस. काय आवडलं असं कार्यक्रमात विशेष? काय नाही, गप्पा झाल्या सगळ्यांशी. कार्यक्रम खूप छान वाटला. माझी खूप इच्छा होती इथे येण्याची, पण काही ह्याच्यामुळं मी सगळे 16 वर्षानंतर आलेत, पण मी 18-19 वर्षानंतर सगळ्यांना भेटले. त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त डबल आनंद मला झालाय. केलंय त्याच्यामुळे सगळ्यांनी हे केलेलं कार्यक्रम छान वाटला. 16 वर्षानंतर सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला, छान वाटलं. आजचा दिवस छान गेला, चांगला स्मरणीय राहील. आणि खाते पण आणि कापते पण, काही प्रॉब्लेम नाहीये. गेट टुगेदर झाला, आपले जुने मित्र व मैत्रिणी एकत्र आल्या आणि सर्वांनी पूर्ण दिवस एन्जॉय केला आणि त्यांचे जे जुने किस्से होते ते सांगितले. पूर्ण आठवणी त्यांच्या सांगितल्या त्यांनी. लग्न झाल्यापासून ते आतापर्यंतचे पूर्ण किस्से सांगितले. खूप आनंद वाटला सर्वांना बोलून आणि सर्वांनी खेळ वगैरे आपले खो खो वगैरे खेळ खेळून आपलं लगुरशे व खो खो, आणखीन म्हणलं तर गाण्याच्या भेंड्या व आपले उखाणे वगैरे घेऊन सर्वांनी खूप असा एन्जॉय केला आणि सर्वजण शब्दाला मान देऊन आले, त्याबद्दल सर्वांचे आभार. आजचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे. वेळात वेळ काढून सर आलेत, मित्र आलेत, मैत्रिणी आलेत, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. सर्वांचं नियोजन आम्हीच केलं होतं, त्याच्यामुळं आम्हालाही बरं वाटलं सगळे आल्याबद्दल. त्यांचा आभार मानून एकदा गेट टुगेदरचं नियोजन करू आपण. 4-5 वर्षाने करू नियोजन परत. आज असं वाटलं की टेन्शन मुक्त वाटलं. पहिले जुने दिवस जे आठवण उजाळा झाला. ब्युरो रिपोर्ट, आरंभ पर्वसाठी लक्ष्मण साबळे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.